नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक फिजिक्स या विषयामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। या विषयामध्ये आपण युनिट नंबर 2 इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर हा स्टार्ट केला होता आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ओहम्स लॉ अँड रेझिस्टन्स अँड स्पेसिफिक रेझिस्टन्स हे आपण बघितलं होतं। ओके, सो व्हॉट इज मीन बाय रेझिस्टन्स? रेझिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल व्हिच अपोजेस फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट। समजतंय का बघा? रेझिस्टन्स म्हणजे काय आहे? इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल व्हिच अपोजेस फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट। जो मटेरियल करंटला कमी अपोज करतो त्या मटेरियलचा रेझिस्टन्स काय असणार आहे? कमी। जो मटेरियल रेझिस्टन्सला जास्त अपोज करतो त्याचा अर्थ काय असणार आहे? त्या मटेरियलचा रेझिस्टन्स काय असणार आहे? हाय। ओके, रेझिस्टन्स म्हणजे काय म्हणतो? रेझिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल व्हिच अपोजेस फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट। ओके, याचा सिम्बॉल आहे म्हणतो कॅपिटल आर। कॅपिटल आर इज द सिम्बॉल स्टँड्स फॉर रेझिस्टन्स। आणि या रेझिस्टन्सचा इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जो सिम्बॉल आहे तो आपण या पद्धतीने रिप्रेझेंट करतो। सिम्बॉल ऑफ रेझिस्टन्स इन इलेक्ट्रॉनिक सर्किट तो आहे लाइक दिस। एखाद्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये हा सिम्बॉल दिसला की समजायचं काय आहे? तो रेझिस्टन्स आहे। आणि हा रेझिस्टन्स काय करतो म्हणून? इलेक्ट्रिक करंटला अपोज करतो। जितका जास्त रेझिस्टन्स तितका करंट कमी पास होणार, कमी फ्लो होणार, हे आपण बघितलेलं आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये याच्या पुढचा पॉइंट म्हणजे रेझिस्टरच्या रिलेटेडच आहे तो बघणार आहोत। त्याचं नाव आहे रेझिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज अँड पॅरलल। ओके, टायटल बघा काय असणार आहे? रेझिस्टन्सेस आर कनेक्टेड इन series and parallel combination आपण काय समजूया बाळांनो? रेझिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन। इथं रेझिस्टन्सेस म्हटले अनेक वचन आहे, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेझिस्टन्सेस आपण कनेक्ट करणार आहोत। ओके, ते कनेक्शन करत असताना आपण दोन प्रकारे करू शकतो। एक तर आपण ते रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये कनेक्ट करू शकतो किंवा पॅरलल। ओके, सिरीज अँड पॅरलल। समजा मी दाखवतो बघा इथं हे सिरीज कॉम्बिनेशन आहे, सिरीज कॉम्बिनेशन आणि सायमल्टेनियसली आपण काय करूया आपण? पॅरलल कॉम्बिनेशन। ओके, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेझिस्टन्सेस। समजा हा एक रेझिस्टन्स आहे, हा एक रेझिस्टन्स याला मी म्हणतो R1। हा दुसरा रेझिस्टन्स हा काय असणार आहे? R2 आणि हा तिसरा रेझिस्टन्स हा असणार आहे म्हणून R3। रेझिस्टन्सला दोन एंड असतात, हा एक एंड, हा एक एंड। या दोन एंडच्या अक्रॉस रेझिस्टन्स किती आहे? R1। या दोन एंडच्या अक्रॉस रेझिस्टन्स किती आहे? R2 आणि या दोन एंडच्या अक्रॉस रेझिस्टन्स किती असणार आहे? R3। आणि हे तिन्ही रेझिस्टन्सेस R1, R2 आणि R3 आपण कसे कनेक्ट केलेले आहोत म्हणून? सिरीज। या कॉम्बिनेशन आपण काय म्हणायचं आहे? सिरीज कॉम्बिनेशन। समजते का? दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेझिस्टन्सेस जर आपण अशा प्रकारे कनेक्ट केलं तर या कॉम्बिनेशनला काय म्हणायचं आहे? सिरीज कॉम्बिनेशन। ओके, आणि या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असणार आहे? RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3। जर तुम्ही 4 रेझिस्टन्स जोडला तर प्लस R4 होईल, 5 असतील तर प्लस R3 अँड सो ऑन। म्हणजे आता फक्त तीनच रेझिस्टन्स तुम्ही कनेक्ट केलेला आहात म्हणून R1 प्लस R2 प्लस R3। ओके, इथं बघा हा जो RS आहे या RS ला काय म्हणतो आपण? टोटल रेझिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन। काय म्हणायचं आहे? टोटल रेझिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन। बघा R म्हणजे काय? रेझिस्टन्स आणि S सफिक्सला आहे, S सफिक्सला काय सांगतो बाळांनो? कनेक्टेड इन सिरीज कॉम्बिनेशन, रेझिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन। म्हणजे बाळांनो हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, या दोन पॉइंटच्या अक्रॉस रेझिस्टन्स किती असणार आहे? तर याची तिघांची बेरीज म्हणजे काय असणार आहे? टोटल रेझिस्टन्स। समजा हा R1 आहे 5 ओहमचा, हा R2 आहे 10 ओहमचा आणि हा R3 आहे समजा फॉर एक्झाम्पल 15 ओहम। असे 5, 10, 15 ओहमचे तीन रेझिस्टन्स तुम्ही सिरीज मध्ये कनेक्ट केला असाल तर या दोन पॉइंटच्या अक्रॉस टोटल रेझिस्टन्स किती असणार आहे
ते बघा आपण या फॉर्म्युल्यावरून काढू शकतो. हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यावरून आपण टोटल रेजिस्टन्स काढू शकतो. काय असणार आहे म्हणून टोटल रेजिस्टन्स काय RS टोटल रेजिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू R1 किती आहे म्हणून 5 ओहम प्लस R2 किती आहे 10 ओहम प्लस R3 किती आहे 15 ओहम. ओके, तर त्यांचं पण ऍडिशन जर केलो तर आपल्याला काय मिळतं 30 ओहम. 30 ओहम is the resultant or total resistance in series combination. म्हणजे या A B या दोन पॉइंटच्या अक्रॉस एकूण रेजिस्टन्स किती असणार आहे, त्या तीन रेजिस्टन्सची बेरीज 30 ओहम. हे झालं सिरीज कॉम्बिनेशन. समजते, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेजिस्टन्स जर आपण या पद्धतीने कनेक्ट केलो तर या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणायचं आहे सिरीज कॉम्बिनेशन. आणि समजा हेच तीन रेजिस्टन्स आपण या पद्धतीने कनेक्ट केलो. या पद्धतीने म्हणजे कसे, समजा असं हा एक आपला रेजिस्टन्स आहे R1 म्हणूया आपण, हा R1 हा R2 आणि हा R3 आणि आपला हा A पॉइंट आणि हा B. ओके, इथं R1 R2 R3 हे तिन्ही रेजिस्टन्स या पद्धतीने कनेक्ट केलेले आहेत. या पद्धतीने म्हणजे काय, R1 हा R2 ला पॅरलल आहे आणि R2 हा R3 ला पॅरलल आहे. असे तिन्ही रेजिस्टन्स काय केले बघा आपण पॅरलली कनेक्ट केलेले आहेत. अशा कॉम्बिनेशनला आपण काय म्हणायचं आहे पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस. समजतंय. आणि मग या दोन पॉइंटच्या क्रॉस किती रेजिस्टन्स आहे R1. ओके, तो आपण काय म्हटलं म्हणून 5 ओहम. या दोन पॉइंटच्या क्रॉस किती असणार म्हणून 10 ओहम. आपण अंदाजे घेऊया व्हॅल्यू. ओके, आणि इथे किती असणार आहे R3 15 ओहम. हे तीन रेजिस्टन्स आपण पॅरलली कनेक्ट केले आहेत पॅरलली या पद्धतीने. तर पॉइंट A टू पॉइंट B इथं या दोन पॉइंटच्या अक्रॉस एकूण रेजिस्टन्स किती असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो टोटल रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन. काय असणार म्हणते RP काय असणार आहे टोटल रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन. इथे काय होतं RS टोटल रेजिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन. ओके, मग जर का तीन रेजिस्टन्स जर का पॅरलली कनेक्ट असेल तर टोटल रेजिस्टन्स काढण्यासाठी एक आपला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय असणार आहे, तर हा 1 RP इज इक्वल टू 1 R1 प्लस 1 R2 प्लस 1 R3. हा फॉर्म्युला आहे. जर का दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेजिस्टन्सेस पॅरलली कनेक्ट असतील तर टोटल रेजिस्टन्स हा किती असणार बाळांनो, रेसिप्रोकल ऑफ टोटल रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन इज इक्वल टू सम ऑफ किंवा ऍडिशन ऑफ रेसिप्रोकल ऑफ ऑल दी रेजिस्टन्सेस. प्रत्येक रेजिस्टन्सच्या रेसिप्रोकलची ऍडिशन म्हणजे काय असणार आहे रेसिप्रोकल ऑफ टोटल रेजिस्टन्स RP. ओके, मग हा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू दिली आपल्याला, त्या व्हॅल्यू पुट केला तर तुम्हाला काय आन्सर मिळणार आहे 1 RP इज इक्वल टू 1/5 प्लस 1/10 प्लस 1/15. ओके, आणि तुम्ही जर कॅल्क्युलेशन केला तर तुम्हाला नियर अबाउट मला वाटते अंदाजे एक 2.72 ओहम इतका रेजिस्टन्स मिळेल टोटल रेजिस्टन्स. बघा, रेजिस्टन्स आर कनेक्टेड पॅरलल, तीन रेजिस्टन्स पॅरलल कनेक्ट केलेले आहेत. एक 5 ओहमचा आहे, दुसरा 10 ओहमचा आहे, तिसरा 15 ओहमचा आहे. तिन्ही रेजिस्टन्स आपण पॅरलल कनेक्ट केले तर टोटल रेजिस्टन्स काय होतो म्हणून कमी होतो. किती झालेला आहे 2.72. आणि इथे बघा तेच तीन रेजिस्टन्स आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलो. सिरीज मध्ये टोटल रेजिस्टन्स काय असणार आहे 30 ओहम. इथे म्हणजे जेव्हा आपण दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये कनेक्ट करू तेव्हा टोटल रेजिस्टन्स काय होतो म्हणून इन्क्रीज होतो. आणि जेव्हा आपण दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेजिस्टन्सेस पॅरलल कनेक्ट करतो तेव्हा टोटल रेजिस्टन्स हा डिक्रीज होतो. ओके, इथे किती आहे बघा 2.72 ओहम म्हणजे कमी रेजिस्टन्स इथं असणार आहे, इथं जास्त रेजिस्टन्स असणार आहे 30 ओहम. समजतंय. हे आहे सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन. आता या कॉम्बिनेशन मध्ये म्हणून हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला हा कसा आला याचा प्रूफ आपण जरासं बघूया. ठीक,
फॉर्म्युला फॉर सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन काय प्रूफ आहे बघूया. तर नेक्स्ट या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपण एक इलेक्ट्रॉनिक सर्किट ड्रॉ करायचं. इलेक्ट्रॉनिक सर्किट. आता इलेक्ट्रॉनिक सर्किट वरून ते दोन फॉर्म्युले आपल्याला परत निकाल करायचे. समजा तीन रेजिस्टन्स आहेत. तीन रेजिस्टन्स हा एक R1, हा R2 आणि हा R3. R1 R2 R3 आणि तिन्ही रेजिस्टन्स आपण कसे कनेक्ट केलेले आहेत सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. ओके. आणि या दोन या टोटल रेजिस्टन्सच्या अक्रॉस मी काय करतोय बघा एक बॅटरी कनेक्ट केली आहे. बॅटरी प्लस अँड मायनस सेल किंवा बॅटरी आणि ही की आहे स्विच की. हे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे. याला आपण काय म्हणतो क्लोज्ड इलेक्ट्रॉनिक सर्किट. याला आपण बॅटरी डी म्हणूया आणि की के म्हणूया. की हा सिम्बॉल असणार की काय असणार आहे की ओपन असणार आहे करंट पास होणार नाही. हे की क्लोज केला तर काय होईल या बॅटरी थ्रू करंट पास होणार आहे. आता करंट जो पास होणार आहे तो कसा पास होणार आहे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून बॅटरीच्या निगेटिव्ह कडे. म्हणजे हा करंट I हा असा पास होणार I हा करंटचा काय असणार आहे पाथ असणार आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ओके. म्हणजे हा जो करंट आहे तो करंट R1 या रेझिस्टन्स मधून पास होणार. पुढे तो R2 मधून पण पास होणार आहे आणि पुढे R3 मधून पण पास होणार आहे. त्यामुळं या R1 च्या अक्रॉस व्होल्टेज किती असणार आहे V1. व्होल्टेज किती असणार आहे V1. या R2 च्या अक्रॉस व्होल्टेज किती असणार आहे V2 आणि या R3 च्या अक्रॉस व्होल्टेज असणार आहे V3. समजते का बाबा. R1 R2 R3 च्या अक्रॉस करंट सेम असणार आहे पण इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरंट असणार आहे. आणि टोटल व्होल्टेज किती असणार V. V इज द टोटल व्होल्टेज और टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे डायरेक्ट क्लिअर करा. ओके. इथं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरंट असतं पण इलेक्ट्रिक करंट मात्र काय असतो सेम असतो I. ओके. मग अकॉर्डिंग टू ओम्स लॉ जे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओम्स लॉ काय सांगतो व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट. आणि त्या ओम्स लॉ वरून आपण हा फॉर्म्युला लिहिला होता V इज इक्वल टू I R. हा फॉर्म्युला आहे. ओके. आता या फॉर्म्युल्यामध्ये मी काय करतोय हा जो फॉर्म्युला आहे बेसिक हा इथं अप्लाय करायचा. इथं रेजिस्टन्स किती आहे R1. इथे V किती आहे V1 आणि करंट काय आहे I. समजतंय का. करंट काय असणार आहे I असणार आहे. फक्त इथं रेजिस्टन्स काय असणार आहे R2. व्होल्टेज काय असणार आहे V2. इथं काय असणार रेजिस्टन्स R3. पोटेन्शियल असणार आहे V3. ओके. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय करतोय ओम्स लॉ अप्लाय करतोय. ओम्स लॉ म्हणजे काय झालं बघा ओम्स लॉ हा जो जनरल ओम्स लॉ आहे इलेक्ट्रिक लॉ म्हणून तुम्ही आणि इथं तो ओम्स लॉ अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय V1 is equal to I R1. पुढे V2 is equal to काय करणार तर V2 is equal to I into R2. I R2 आणि V3 is equal to काय करणार आहे V3 is equal to I R3. ओके. समजते V1 V2 आणि V3 बाय युजिंग ओम्स लॉ आपण हे तीन इक्वेशन्स लिहिलेले आहेत. ओके. पुढे नाव हे जे टोटल पोटेन्शियल असणार आहे व्होल्टेज हे म्हणजे काय असणार आहे V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजे आपण काय म्हणूया टोटल पोटेन्शियल इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. ओके. आता इथे बघा फ्रॉम इक्वेशन 1 V चा फॉर्म्युला काय असणार आहे IR. म्हणजे मी ते V च्या ठिकाणी काय लिहिणार आहे IR इज इक्वल टू V1 म्हणजे काय लिहिलं पाहिजे आपण V1 म्हणजे काय IR1. मी काय करतो IR1. पुढे V2 म्हणजे काय प्लस V2 म्हणजे IR2. नेक्स्ट V3 मीन्स व्हॉट IR3 प्लस याच्या ठिकाणी काय लिहितोय IR3. समजते. पुढे याची नेक्स्ट स्टेप असणार आहे बघा IR इज इक्वल टू यातून बघा I सेम आहे कॉमन घेऊया. I कॉमन घ्या म्हणजे काय येईल I इन ब्रॅकेट R1 plus R2 plus R3. R1 plus R2 plus R3 हे तुम्हाला मिळालं. ओके. आणि हा I जर इकडे घेतला तर हा डिनॉमिनेटर जाईल I upon I. दोन्ही काय होतील एकमेकांना कॅन्सल होतील. तर तुम्हाला रिझल्टंट काय मिळणार आहे R is equal to R1 plus R2 plus R3
आणि जे कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन कुठलं आहे ते कॉम्बिनेशन आहे सिरीज म्हणून इथे काय लिहायचं आहे आर सफिक्सला एस म्हणजे रेझिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन हा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला समजतंय हा फॉर्म्युला कशासाठी असणार आहे रेझिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज कॉम्बिनेशन इथे परत इथे बघा तोच फॉर्म्युला काय आला आपला RS is equal to R1 plus R2 plus R3 हा फॉर्म्युला असणार आहे रेझिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज समजतंय एवढं हे झालं सिरीज कॉम्बिनेशन पुढे आता येऊ आपण पॅरलल कॉम्बिनेशन इथं पण काय फॉर्म्युला आहे तो प्रूव्ह करायचा आहे फॉर्म्युला ओके पॅरलल कॉम्बिनेशन ओके सेम सर्किट कसं असणार आहे हे तीन रेझिस्टन्सेस आपण कसे कनेक्ट करणार आहोत पॅरलली हा एक रेझिस्टन्स हा दुसरा रेझिस्टन्स असेल हा तिसरा रेझिस्टन्स R1 R2 R3 आणि या रेझिस्टन्सच्या अक्रॉस काय करतो बॅटरी कनेक्ट करतोय बॅटरी प्लस मायनस आणि की सेम कनेक्शन फक्त कॉम्बिनेशन कसं असणार आहे पॅरलल R1 R2 R3 आर पॅरलली कनेक्टेड बॅटरी आहे पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल की आहे की क्लोज केल्याचा तर काय होईल बॅटरी मधून करंट पास होणार आहे तो करंट हा असा असणार पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे करंटची डायरेक्शन कशी असणार आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ही करंट पास होणार आहे असा करंट पास होईल इथे पण असं होतं पास ओके आता हा जो करंट आहे तो इथं आल्यानंतर ए आणि बी पॉईंटला जाणार त्या ए पॉईंटला आपण काय बघा असेल हा इथून करंट येईल हा करंट इकडे थोडासा येईल यातला करंट थोडासा पार्ट इकडे जाणार आहे थोडासा पार्ट इकडे जाणार थोडासा पार्ट इकडे जाणार म्हणजे करंट आय हा डिवाइड होईल 3 पार्टमध्ये इकडे जो करंट जाणार आहे त्याला आपण I1 म्हणायचा आहे हा करंट आपण काय म्हणायचा I2 म्हणूया I2 आणि इकडच्या करंटला आपण काय म्हणायचं आहे I3 ओके I1 I2 I3 म्हणजे इथून I करंट डिवाइड होतो 3 पार्टमध्ये एक I1 हा करंट R1 मधून पास होणार I2 हा करंट R2 मधून पास होणार आहे आणि I3 हा करंट R3 मधून पास होणार आहे ओके म्हणजे इकडं मला काय येणार म्हणून हा करंट I3 असणार आहे हा करंट काय असणार आहे I2 आणि हा करंट असणार आहे I1 आणि पुढे हे सगळे करंट काय होणार तर इथे मिळणार आपल्याला इथून हा करंट काय होणार आहे I टोटल करंट I असा पास होतो समजते म्हणजे या इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये या कॉम्बिनेशन मध्ये काय झालेलं आहे इलेक्ट्रिक करंट चेंज झालेला आहे प्रत्येक रेझिस्टरच्या अक्रॉस करंट चेंज होतोय इथं I1 करंट आहे इथं I2 करंट असणार आहे इथं I3 करंट असणार आहे पण प्रत्येक रेझिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज मात्र काय असणार आहे सेम असणार आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असणार आहे सेम म्हणजे या दोन पॉइंटच्या अक्रॉस इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय आहे सेम आहे फक्त करंट काय होतो चेंज होतोय मग सेम परत आपण काय करणार अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ ओहम्स लॉ फॉर्म्युला काय आहे V is equal to IR आणि या फॉर्म्युल्यावरूनच मी असं लिहितो I is equal to V upon R प्रत्येक बघा ओके फक्त हा R इकडे घेतला मी V upon R is equal to काय I is equal to V upon R याला इक्वेशन बरोबर म्हणूया इक्वेशन बरोबर ओके पुढे हा जो फॉर्म्युला आहे तो प्रत्येक रेझिस्टरच्या अक्रॉस अप्लाय करायचा परत इथं इथं हा फॉर्म्युला काय असणार आहे R1 च्या क्रॉस तर म्हणून काय असणार बघा R1 च्या क्रॉस काय असणार करंट I1 I चे काय येणार I1 इज इक्वल टू व्होल्टेज सगळीकडे सेम असणार आहे त्यामुळे V अपॉन हा करंट रेझिस्टन्स काय R1 आहे प्लस हे झालं I1 साठी पुढे I2 इथं रेझिस्टन्स करंट किती असणार I2 असणार आहे V अपॉन R2 आणि I3 किती असणार आहे I3 is equal to V upon R3 समजते का प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस आपण काय केलं आहे ओहम्स लॉ अप्लाय केलेला आहे इथं प्रत्येक ठिकाणी व्होल्टेज कॉन्स्टंट आहे म्हणून मी फक्त V लिहिलेला आहे V1 V2 लिहायला नाहीये पण प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट मात्र काय होते चेंज होते I1 I2 आणि I3 म्हणून I1 I2 I3 सेपरेट लिहिलेलं आहे या करंटच्या व्हॅल्यूज आहेत हे फॉर्म्युले आहेत ओके याला आपण काय म्हणूया इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 2 ओके देन
ना हां आता टोटल करंट हा जो I आहे हा I म्हणजे काय असणार बाळांनो I1 प्लस I2 प्लस I3 कळते का या तिन्ही करंटची बेरीज म्हणजेच काय ते तिन्ही करंट एकत्र मिळाले आपल्याला तर आपल्याला परत काय मिळतो I च मिळणार आहे म्हणजे इथं काय असणार आहे I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 तीन करंटची बेरीज ओके आता फ्रॉम इक्वेशन 1 I ची व्हॅल्यू काय आहे V अपॉन R इथे पुट करतो मी V अपॉन R इज इक्वल टू I1 काय असणार आहे V अपॉन R1 इथे पुट केले V अपॉन R1 प्लस I2 काय आहे V अपॉन R2 ते पुट केले मी प्लस I3 काय आहे V अपॉन R3 I3 ची व्हॅल्यू काय पुट करणार आहे V अपॉन R3 ओके आणि नेक्स्ट स्टेज काय नेक्स्ट स्टेप V बाय R इज इक्वल टू V तिन्ही मध्ये V कॉमन आहे का कॉमन काढा बाहेर V कॉमन काढलो मी इन ब्रॅकेट काय असणार आहे 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 ओके हे झालं आणि हा जो V आहे तो इकडे लेफ्ट साइडला घ्या म्हणजे काय होईल हा डिनॉमिनेटर होईल V अपॉन V दोन्ही दाबा एकमेकांना कॅन्सल होणार जी V कॅन्सल काय मिळेल तुम्हाला 1 अपॉन R इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 ओके आणि हे जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन कुठलं आहे पॅरलल कॉम्बिनेशन म्हणून सफिक्स करायला आहे RP रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 हे दोन फॉर्म्युलेज खूप महत्त्वाचे आहेत एक स्टार फॉर्म्युला खूप महत्त्वाचे आहेत हे दोन फॉर्म्युलेज म्हणजे काय असणार आहे मॅथेमॅटिकल स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ रेजिस्टन्स इन सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन मस्त का बघा लॉ ऑफ सिरीज कॉम्बिनेशन काय असणार आहे लॉ ऑफ रेजिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन काय असणार आहे बघा बाळांनो टोटल रेजिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू समेशन ऑफ ऑल द रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सिरीज सगळ्या रेजिस्टन्सची बेरीज म्हणजे काय असणार आहे टोटल रेजिस्टन्स हा लॉ पुढे लॉ ऑफ रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन हा लॉ काय असणार आहे बघा काय असणार आहे ते 1 अपॉन RP कसं वाचायचं आहे रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन इज इक्वल टू सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ ऑल द रेजिस्टन्सेस हे दोन लॉज आहेत जे की आपण सिरीज अँड कॉम्बिनेशन मध्ये बघितलेलं आहे ओके समजते एवढं थँक्यू